सज्ज आहेत, अलर्ट आहेत। आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट, इस्रायलकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक करण्यात आलंय। इस्रायल भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचं समर्थन करतोय। दहशतवाद्यांना हे माहीत असलं पाहिजे की निरपराधांविरुद्धच्या त्यांच्या गुन्ह्यांपासून लपण्यासाठी त्यांना कुठेही जागा नाही। भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। इस्रायल हा भारतासोबत कायम राहिलेला आहे। भारताच्या बाजूने इस्रायलने भूमिका घेतलेली आहे आणि आता ऑपरेशन सिंदूरचं देखील इस्रायलने कौतुक केलेलं आहे। इस्रायल आणि भारतामध्ये अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि भारताने जे ऑपरेशन सिंदूर राबवलं त्याला इस्रायलने पाठिंबा दिलेला आहे। भारतातले इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। इस्रायल भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचं समर्थन करतो असं सांगितलं जातंय। ज्याप्रमाणे हे ऑपरेशन राबवण्यामध्ये इंटेलिजन्सचा मोठा वाटा आहे, सैन्य दलाचा मोठा वाटा आहे, त्याचसोबत मुत्सद्देगिरीचा देखील मोठा वाटा आहे, कारण का जगभरातील महत्त्वाचे देश या लढाईत भारताच्या बाजूने उभे राहिले। भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांची प्रतिक्रिया आली आहे। इस्रायलने ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलेलं आहे। जगातले जे महत्त्वाचे देश आहेत ते या ऑपरेशनमध्ये भारताच्या बाजूने त्यांनी समर्थन केले। पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला कळू न देता हा हल्ला करण्यात आला। ऑपरेशन सिंदूरची वैशिष्ट्ये आपण पाहतोय। भारताने दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याची पाकिस्तानने कबुली दिली आहे। पाकव्याप्तच नव्हे तर पाकिस्तानातले अड्डेही उद्ध्वस्त करण्यात आलेत। पाकव्याप्त काश्मीरमधलेच नाही तर पाकिस्तानातले अड्डेही उद्ध्वस्त झालेत। दहशतवादी अड्ड्यांची माहिती अत्यंत अचूक होती, हे ऑपरेशन सिंदूर नंतर सिद्ध झालंय। 9 तळांवरच्या हल्ल्यामध्ये शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। भारतीय हवाई हल्ल्यात एकाही पाकिस्तानी नागरिकाला इजा झालेली नाही। आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडून भारतानं हे हल्ले केलेले। आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट, दहशतवाद्यांच्या आकांना भारतानं स्ट्राईक करत जमिनीत गाडले लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीनला भारतानं मोठा दणका दिलाय। लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुलची मुख्यालयं बेचिराख करण्यात आली आहेत। बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय बेचिराख करण्यात आलंय। सियालकोटमध्ये मेहमून इथलं हिजबुलचं मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आलंय, तर मुरिदकेमधील लष्कर-ए-तोयबाचं मुख्यालय बेचिराख करण्यात आलंय। दहशतवाद्यांच्या आकांना, त्यांना पोसणाऱ्या, त्यांना आश्रय देणाऱ्या सगळ्यांना हे चोख प्रत्युत्तर आहे। लष्कर-ए-तोयबा मुरिदके येथील लष्कर-ए-तोयबाचं मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आलंय। 3 दहशतवादी संघटनेच्या मुळावर हल्ला करण्यात आलाय या ऑपरेशन सिंदूरमधून। दोनशे एकरवर पसरलेलं लष्कर-ए-तोयबाचं मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आलंय। जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानातील बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आलंय। तर क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर जैशच्या लपण्याच्या ठिकाणी आग लागली आहे आणि हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचं छतही कोसळलंय। हिजबुल मुजाहिदीन पीओकेच्या मुझफ्फराबादमधील हिजबुल मुजाहिदीनची लपण्याची ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। भारतीय सैन्याकडून 3 मजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे। आणि भारताच्या या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानच्या वायुदलाच्या मुख्यालयामध्ये स्मशान शांतता पसरलेली आहे। कोणतीही हालचाल